श्रीकृष्णा, हे मधुसूदना, हे केशवा, हे माधवा, या भांडारखान्यात मी किती वाट पाहिली। तुम्ही सांगितलं होतं की कृतयुगात मल्हारी अवतारात माझा उद्धार प्रत्यक्ष श्री खंडेराय करतील। मुरळी, तुझा उद्धार त्यांच्या हातून होणार हे विधिलिखित आहे। पण प्रभू, कधी वाट पाहून मी थकून गेले। आता तुम्हीच माझ्या उद्धारासाठी काहीतरी करा। मुरळी, आता एकच पर्याय आहे, तुला श्री खंडेरायांच्या चरणी वाहणे। असे झाले तर माझ्या जन्माचे सार्थक होईल देवा। तुम्ही तुम्ही इथे कसे? देवी, तुम्ही अजून जाग्याच आहात? तुम्ही गडावर आलात आणि मला भेटला देखील नाहीत। असं कसं होईल? पुन्हा येऊन भेटणारच होतो मी। खरं तर श्री खंडेरायांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेऊन परत येणारच आहे मी। मला तरी तसं नाही वाटत। पुन्हा काहीतरी नवं असेलच। काही नाही देवी। असं कसं? बानूचं लग्न तर असेलच। मी वचन देतो, हिला श्री खंडेरायांच्या चरणी अर्पण करून इकडे लगेच परत येईन। ही श्री खंडेरायांसोबत असणार? ते माहित नाही। हे म्हाळसाला कळलं तर? देवी, तुम्ही आज खूप प्रश्न विचारता आहात। मला उशीर होतो आहे। लवकर या। असा तुम्ही? किती वेळपासून मला गडावर बासरीचा आवाज येत होता। मला कळेना, म्हणून मी शोधत शोधत इथपर्यंत आले। माझंही तसंच झालं। बासरीचा आवाज ऐकला आणि मी त्या दिशेने ओढले गेले। तुम्ही काही पाहिलं का? तुम्ही असं का विचारता आहात? तुम्हाला काही दिसलं का? हो। तुम्ही ही कृष्णाची मूर्ती पाहिली का? आश्चर्य आहे, श्रीकृष्णाची बासरी गेली कुठे? मला देखील हाच प्रश्न पडला आहे। आपण जाऊया का? रात्र खूप झाली आहे, तुम्ही थोडी विश्रांती घ्या। डोळ्याला डोळा लागत नाही आणि विश्रांती कसली?
तुम्हालाही एकटं वाटत असेल ना? प्रधानजींचा काही संदेश? नाही. ते कुठे आहेत, कसे आहेत, कधी येणार, काहीच ठाऊक नाही. पण प्रधानजी येतील तरी. यांनी तर 12 वर्ष सांगितली आहेत. ही 12 वर्ष कशी जाणार? एक एक क्षण एक एक दिवसासारखा वाटतोय. देवा, देवा, मी मुरळीला वचन दिलं होतं की कृतयुगात मल्हार अवतारात श्री खंडेरायाच्या हातून तिचा उद्धार होईल म्हणून. ही योग्य वेळ आहे प्रधानजी. वाघ्या, वाघ्या, मुरळी, वाघ्या बरोबर तुला गायन आणि नृत्य करायचे आहे. ही सेवा मनुष्याच्या उद्धारासाठी आहे. मुरळी, वाघ्या बरोबर तुझे पहिले नृत्य आज दावडी निमगावी होईल. सदानंदाचा मार्तंड भैरवाचा हेगड प्रधान महाराज की अनकरा नदीच्या हो शेजारी खानगड हो जेजुरी मन्नी मल्ल दैत कस मातल हे फार त्यांचा वध करण्या देवन केला ग विचार. असा देव शंभू अवतारी खानगड हो जेजुरी. असा देव शंभू अवतारी खानगड हो जेजुरी. अन 6 महिने सोमवती मान ग देवाला.
श्रीकृष्णाच्या बासरीची मुरलीची तू स्त्रीरूप मुरळी झालीस. हेच तुझे विधी लिखित होते. तुझा जन्म ह्याचसाठी झाला होता. वाघ्या तू आणि मुरळी तू, तुम्हाला आता खऱ्या अर्थाने जागरण करायचे आहे. लोकांना जागे करायचे आहे. पण देवा, श्रीकृष्णाने मला तुमच्या चरणी वाहिले. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मुरळी, हे कार्य केवळ कृतयुगातच नाही तर पुढील हजारो वर्ष सुरू ठेवायचे आहे. मी एका अशा परंपरेला जन्म देतो आहे की ज्यात निद्रिस्त समाजाला माझे हे वाघ्या मुरळी सतत जागे ठेवतील. मुरळी, हे श्री खंडेरायांचेच कार्य आहे. समाजाच्या उद्धारात तुमचा खूप महत्वाचा सहभाग असणार आहे. देवा, पण तुम्ही माझा अवहेर करत आहात. नाही मुरळी, तू मला नेहमीच प्रिय असशील. तुझी ओळख माझ्यामुळेच जिवंत राहील. मुरळी, तू माझीच आहेस आणि माझीच राहशील. येतो. देवा, देवा, तुम्ही मला दावडी निमगाव या गावी सोडून जात आहात. म्हणून येथे मी कधी नृत्य आणि गायन करणार नाही. देवा, शुभम भवतु. मुरळी, तू माझीच आहेस. तू माझीच आहेस, माझीच राहशील आणि माझीच राहशील. तू माझीच आहेस, तू माझीच आहेस आणि माझीच राहशील आणि माझीच राहशील. एवढी मोठी आग! माया नाही ना, पहा काय झालंय हे. आग लागली. अहो, माणसाला अगं बाई माणसा, अगं काय, अगं उभी काय राहिलीस बाई? अगं आग लागली तुला. माणसा, आधी इथून बाहेर निघ. अगं कोणत्याही क्षणी पेटेल हा गड. म्हाळसा, तुझ्या अहंकारात तूच जळते आहेस.
तुला तुझ्या सौंदर्याचा, श्रीमंतीचा, भक्तीचा किती गर्व होता, इतका की तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सखीचा तू अपमान करत राहिलीस. हेच तुझ्या कर्माचे फळ आहे. माणसा काय चाललंय? अगं तुला दिसत नाही का आग लागली ते? सांगितलं होतं मी विध्वंस करून टाकेन मी सगळ्याचा. राख रांगोळी करून टाकेन मी. जिथे माझ्या संसाराची धूळधाण झाली तो गड उद्ध्वस्त करून टाकेन मी. तो गड उद्ध्वस्त करून टाकेन मी. तो गड उद्ध्वस्त करून टाकेन मी. हे अग्निदेव, मी जेजुरीत नसलो म्हणून काय झालं? तुम्ही शांत व्हा.